तर सर्वांना शुभ संध्याकाळ, शुभ संध्याकाळ, शुभ संध्याकाळ. आपण थोडंसं एक वेगळी ऍक्टिव्हिटी सुरू केलेली आहे. त्या ऍक्टिव्हिटीचं प्रयोजन, प्राथमिक प्रयोजन, जो मेन अजेंडा आहे, आपण जे ऍक्टिव्हिटी सुरू केलेली आहे, ते शिक्षक ट्रेनिंग कोर्स मी लॉन्च करत आहे. आता कुठले शिक्षक जरी म्हटले ध्यान शिक्षक, तरी सगळेच शिक्षक, ध्यान असतील, योग असतील, एक वेगळ्या वेगळ्या अवंतर मूल्य शिक्षण, जीवन शिक्षण, तुमच्याजवळ काही ज्ञान आहे, तुम्ही काय शिकू शकता, असे शिक्षक म्हणा फार तर. कारण एवढं सांगत बसायला मला वेळ नसतो आणि सगळं ड्राफ्ट करा, फ्लायर तयार करा, ह्याला पण वेळ नाहीये. आणि ऊर्जा आली, ऊर्जा मला जे काही संकेत देते ते भराभरा मी ड्राईव्ह करत असते. की जसं आता सगळ्यात महत्वाचं सांगते, उद्या आपल्याला महत्वाचं ध्यान करायचंय पहाटे 4:30 सुद्धा, की जे आपण 12 तारखेला केलं. 12 तारखेला पोर्टल उघडलं होतं 11 ते 11:20 मध्ये. सगळ्या धर्तीवर वेगळी ऊर्जा आलेली आहे आणि ही परिवर्तनाची ऊर्जा होती 12 तारखेला, 12 ऑगस्टला. तर त्यावेळेला जे ध्यान घेतलं आपण, आपलं संध्याकाळचं पुस्तक कार्यक्रम चालू होता की हे गुरुचरित्र अन्वयार्थ. त्या वेळेला मी ध्यान घेतलं आणि त्या ध्यानाच्या वेळेला मला हे माहिती होतं की आता ही जे पोर्टल ओपन होणार आहेत, आता 12 तारखेला आहे बघा, 18 तारखेला आहे, उद्या पण आहे पोर्टल ओपन होते 12चं काहीतरी. तर ते ध्यान आपल्याला करायचं. हे जगातल्या जागतिक लेवलवर हे ध्यान करतायत लोक, ज्यांना माहिती आहे ते. कारण पृथ्वी जी परिवर्तित होत आहे, या परिवर्तनाला मानवाची जी उत्क्रांती चालू आहे, त्या मानवाच्या उत्क्रांतीसाठी ही सगळी परिवर्तनाची ऊर्जा पृथ्वीवर येत आहे. आणि जागतिक लेवलवर ज्यांच्या चेतना ऑलरेडी कॉन्शियसनेस हायर आहेत, जे ऑलरेडी ध्यान करतायत, जे ऑलरेडी ध्यानामध्ये काही काम करतायत, त्यांच्या कॉन्शियसनेस लेवल हायर आहे, दे आर लीडर्स. त्यामुळे जागतिक लेवलला ही सगळी लोक एकत्र येऊन या पोर्टल ओपनिंगला स्वागत करून पृथ्वीसाठी काहीतरी पेरणी, रोपणीचं काम करतायत. वैश्विक ऊर्जेमध्ये पेरणीचं काम करतायत, ध्यानाला जोडून. या 20-20 मिनिटं काय आहे तेवढ्याच वेळ ते पोर्टल उघडते, बंद होते. तर हे पोर्टल उद्या 12 वाजता होतंय, दुपारी आपल्याला ध्यान करायचं आहे. आणि सकाळी पण आपण 4:30ला हे ध्यान करणार आहोत. तर 12 ऑगस्टला हे पोर्टल 11 ते 11:20ला उघडलं होतं. मला माहिती होतं की ह्या ऊर्जा कुठल्या येणार आहेत, येत आहेत. म्हणून मी ध्यान घेताना ते त्या सजेशन्स देत गेले, काही अफर्मेशन देत गेले. आणि मला बेसिकली मी तिथे माझं बीजरोपणी अशी केली की आता जे काही विहंगमचं कार्य होणार आहे, माझ्याकडनं जे कार्य घडणार आहे, ते येणाऱ्या ऊर्जेप्रमाणे होऊ देत. यातले हर्डल्स जे येत आहेत ते दूर होऊ देत, हर्डल्स. आणि या परिवर्तनासाठी माझ्या कार्यामध्ये काय बदल करायचे, विहंगमच्या पद्धतीत काय बदल करायचे, हे तू घडवून घे. ऊर्जेप्रमाणे, युगाप्रमाणे, उत्क्रांतीप्रमाणे माझ्याकडनं कार्य होऊ देत. हा मी तिथे अजेंडा पेरला होता. आणि बिलीव्ह मी, संध्याकाळीच गोष्टी घडल्या. आणि अचानक ड्रास्टिक रस्ता बदलला गेला. हे सगळं मी पेन डाऊन करतेय. तुम्ही पण लक्षात ठेवा काय काय घडतंय. तुम्हाला हिंट्स दिलेले आहेत मी. पण मी कसं ध्यान केलं, कसं संध्याकाळी माझ्या हातात काय आलं, दुःखी कष्टी न होता, काहीही न होता, मी कसं हळूच गाडी टर्न केली आणि कुठल्या पद्धतीने आपण आता जातोय. तर त्या ह्याच्यामध्ये भराभरा जे ऊर्जेत आलं ते करून घ्यायचं असतं. मग 1 मिनिट, अहो मॅडम मीटिंगला जॉईन होत आहे ना, आता मीटिंग आहे 5 वाजता. काय झालं? तर बघा, त्यांचा फोन बंद होता, असे काही प्रॉब्लेम असतात. तर ठीक आहे. तर यामध्ये हे जे आता जी काही परिवर्तनानुसार गरज आहे, त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं असं आहे की आपल्याला जे समजलंय ते लोकांपर्यंत पोहोचवायचे. आपल्याला भरा 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 आग लागलेली आहे, वणवा पेटलेला आहे. आणि आपण जर लोकांना सांगितलं नाही तर सगळे होरपळून निघणार आहेत. काही काही गोष्टी होणार आहेत. आपल्याला जागं करायचं काम आहे. आपल्याला कळलंय ना काय होतंय, आपल्याला कळलंय नाही काय करायचंय याच्यात, आपल्याला वैश्विक अजेंडे कळले ना, मग का नाही दुसऱ्यांना सांगायचे. म्हणून आपल्याला हे महत्वाचं कार्य घ्यायचंय. आता आपल्याला माहिती नाही की किती काळ या कार्याला लागणार आहे, किती काळ अवधी कसा कसा आहे.
पण आपलं परिवर्तन होतंय, पृथ्वीचं परिवर्तन होतंय, हे सगळं आपल्याला शाळेतल्या शिक्षकांना सांगायचंय. कारण एक लक्षात घ्या, शाळेतला शिक्षक घडला की विद्यार्थी घडणार आहे. विद्यार्थी घडणार आहे तर घरातले सगळी यंग रक्त घडणार आहे. आज जे आपण मुलांचे प्रॉब्लेम बघतोय, चॅलेंजेस बघतोय, पॅरेंट्सला केवढे त्रास होत आहेत. आज सुद्धा मी त्या दोघांना नेलं. त्या दोघांचं एकच, नाती आणि नातू कसे मोबाईल घेऊन बसलेत. हे सगळ्याच घरात चॅलेंजेस आहेत. मग हे जर शाळेने व्हॅल्यू दिल्या या त्यांना आत्ता, तर नक्कीच घरातलं चित्र बदलणार आहे ना. शाळेशिवाय काय मुलं ऐकतायत, कोणाचं ऐकतायत सांगा बरं मला. तर हा एक खटाटोप आहे. बरं, ते जोडू देत न जोडू देत, आपण सांगण्याचं, आपलं काम करायचं, हा महत्वाचा अजेंडा आहे. आणि म्हणून आता आपल्याला दोन गोष्टी करायच्यात. एक म्हणजे आता मी ध्यान शिक्षक म्हणत असेल तरी सगळ्याच शिक्षकांच्या बाबतीत सगळंच आपल्याला ते शिक्षक बनायचं आहे. ध्यानाचं घ्यायचंय, योगाचं घ्यायचंय, अजून जीवन मूल्यांचं घ्यायचंय. तुमच्याजवळ जे काही असेल ते घ्यायचं. याच्यातले अजेंडे आधी ध्यान शिक्षकांच्या मीटिंग मध्ये सांगितले. आता इथे ध्यानाचा सगळा सिलेबस डिझाईन करून झाला ध्यान शिक्षकांसाठी. मग योग शिक्षकांचा सिलेबस आज आपल्याला थोडासा ठरवायचा आहे, कशा पद्धतीने आपण ते करू. म्हणून मी काही ग्रुपवर क्वेश्चन टाकले होते योग शिक्षकांना. आता तुम्ही मेसेज बघत नाही किंवा क्विक मी बोलवलं, ठीक आहे, पण तुम्ही एक ग्रुपने काही विचार करायला लागणं गरजेचं आहे. जसं उदाहरणार्थ आता ध्यानाचं सांगते म्हणजे योगाचं कळेल. मी एक 11 टॉपिक काढले ध्यानाचं, की कोणीही गेलं तरी त्याप्रमाणे तो घेईल. मग काय पृथ्वीवर काय बदल होत आहेत, ऊर्जा कशी बदलतीये, मानवाची उत्क्रांती, पृथ्वीची उत्क्रांती, हे तर महत्वाचा आपला अजेंडा आहे, तो सांगायचा. मग ध्यानाचं काय महत्व आहे या बदलत्या ऊर्जेमध्ये, मग ध्यानाचे फायदे काय आहेत, मुलांच्या बौद्धिक क्षमतेत कसा फरक पडेल, आणि मग ध्यानाचे प्रकार काय, मग कोणते ध्यान कोणी करायचे. आता हे जरी शिक्षकांचं ट्रेनिंग असेल, म्हणजे आता तुमच्यातल्या 10 व्यक्ती आल्या, 25, त्याला 25 नाव आहेत ध्यान शिक्षकांना, 25 पैकी 3-4 लोक योगाचे शिक्षक आहेत. त्याप्रमाणे सगळ्यांनी सगळं शिक्षण घ्यायला काही हरकत नाहीये. पण योगाचं कसं आहे, थोडस योग शिक्षक आहेत आपल्याकडे, त्यांनी प्रॉपर केलं तर जास्त बरं पडणार आहे. ध्यानाचं सगळ्यांनी केलं तर बरं पडणार आहे. तर याच्यामध्ये काय करायचं, समजा आता 11 आपण टॉपिक टाकले काढले ध्यानाचे. मग तुम्हाला मी सगळं शिकवणार आहे, पीपीटी देणार आहे, व्हिडिओ देणार आहे. त्याच्यात फक्त मंगलध्यानचेच व्हिडिओ असतील असं काही नाहीये. त्याच्यात तुमचेही व्हिडिओ तयार होतील. तुम्ही या ना ऑनलाईन, आपण एखाद्या सेशन मध्ये बोलतो तसं तुम्ही बोला, मी तुमचे रेकॉर्डिंग करेल, मी व्हिडिओ करेल. मग योगाचंही तसंच आपल्याला करायचंय. समजा नीता मॅडमनी काही ओंकार ध्यानावर घेतलं, एक काही सेशन घेतलं, त्याचं रेकॉर्डिंग आपण करू. परत माधुरी तिवाटणे मॅडम ऑलरेडी आपलं प्राणायाम योग घेतात, त्यांचं एक सेशन होईल, प्राणायामाच्या प्रकाराचं होईल. प्राणायामाचे महत्व अजून मृदुला मॅडम सांगतील, योगाचं महत्व अजून राजश्री मॅडम सांगतील. तुम्हाला नंतर ही चॉईस देणार आहे. एक एक सेशन परफेक्ट तुम्ही तयार करा, बोला. तुमचे व्हिडिओ तयार होतील, तुमच्या पीपीटी तर मीच सगळे तयार करेल. मग या पीपीटी आपल्या जवळ आल्यात, या व्हिडिओ आपल्या जवळ आल्यात, तर कुठेही कार्यक्रम जाऊन घेणं किती सोपं होणार आहे तुम्हाला सांगा बरं. सगळाच रेडीमेड सेट मिळाला, भिशीला बोलवलं, लावून टाका. आपलं संपूर्ण एक जे काही 11 टॉपिक आहेत ध्यानाचे, ते सुद्धा आपण एक 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 तयार करू शकतो. एक एक वेळेला एक एक लावू शकतो त्या भिशीच्या पार्ट्यांमध्ये. तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये, तुम्हाला एखाद्या बर्थडेला गेला, कुठं गेला, कुठंही, शाळा म्हणतोय आपण पण शाळाच नाहीयेत, कॉलेजेस आहेत. मी कॉलेजेसमध्ये काम करतच आहे, शाळेत पण थोडंफार सुरू झालेलं आहे. यामध्ये तुम्हाला एक संधी द्यायची, तुमची जडणघडण, तुम्हाला ट्रेनिंग द्यायचंय, तुम्हाला दुसऱ्यांच्या सेवा करायला तयार करायचे, हे आहे. तर तसंच आपल्याला आता योगाचं काही 10 असं काही टॉपिक काढू, सिलेबस डिझाईन करू ना. शाळेमध्ये काही वेळेला योग शिक्षक आहेतच, पीटीचे शिक्षक आहेत, काही आहेत. तर हा आपण मीटिंग घेऊन घेऊन डिझाईन करायचा. तो काय मी ध्यानासारखा फटकन सगळा तयार करू शकत नाही. त्याला योग शिक्षकांची मला मदत लागेल. तुम्ही आधी काहीतरी नावं काढली पाहिजेत, मग मी तो फायनल करेल. एक 10 टॉपिक, 5 टॉपिक आपले फायनल झाले की मग आपण तयारी करायची आणि मग व्हिडिओ करायचे, मग पीपीटी मी तुम्हाला करून देईल. ज्यांना जमेल त्यांनी पीपीटी वापरायच्या शाळांमध्ये. शाळामध्ये मला सांगा बरं, व्हिडिओ तुम्ही सुरू करू शकता. आपलं रेकॉर्डिंग मोबाईलवर आहे, रेकॉर्डिंग सुरू करू शकता.
त्याच्यामध्ये काही ऑडियन्स आहे, व्हिडिओ नाही, योगात असतो व्हिडिओ. मग त्याच्यात तुम्ही एखादा स्पीकर ठेवला की संपलं, जाणार आहे सगळं. की प्राणायामाचे प्रकार घ्यायचे असतील, तुम्ही करून दाखवू शकता प्रात्यक्षिक. बरं, योग शिक्षकाचं काही शिक्षण घेतलेलं नाहीये, पण आज तुम्ही ओंकार ध्यान करताय, आज तुम्ही योगा घेताय, तुम्ही प्रात्यक्षिक करायला बसा ज्यांच्याकडे शिक्षण नाही. बोलणारे काही बोलतील, व्हिडिओ असतील, पीपीटी असतील, वाटलं तर ते वापरा, नाही वाटलं तर नका वापरू, आणि तुम्ही करून दाखवा. असं एक, हे बघा, असं काही नाही महिन्यातनं एक जायचंय, 6 महिन्यातनं एक जायचंय, वर्षातनं एकदा जा, नाही तर नका जाऊ, 6 वर्षातनं एकदा जा. असं काहीच फिक्सेशन काही नाहीये. तर त्यामुळं कसलंच बर्डन नाहीये. हे तुम्हाला फक्त त्या लेव्हल पर्यंत आणून ठेवायचं, की हा बाऊ नको, की माझ्याजवळ धाडस नाहीये, कॉन्फिडन्स नाहीये, मला काही बोलता येत नाही, काय घेऊ कळत नाहीये. त्याला आपण मटेरियल पण तयार करणार आहोत, त्यांना देणार आहोत त्या शिक्षकांना. हे शिक्षकांसाठी करायचंय, पण एकदा का शिक्षकांसाठी आपली तयारी झाली की विद्यार्थ्यांना कोणीही येऊ शकणार आहे. कारण शिक्षकांपुढे उभं राहायचंय, आपण घेतोय म्हटल्यावर विद्यार्थ्यांपुढे. आता बघा, मी आज गाडीत बसले, मी सकाळीच गेले बघा, 10:30ला घरातनं बाहेर पडले, त्यांना 11 टाइम दिलता, ते मी आत्ता आले. फार्म हाऊस, पिरॅमिड सगळं दाखवलं, मी ध्यान केलं. गाडीत बसल्या बसल्या मी एका शाळेच्या प्रिन्सिपलला फोन केला. त्यांच्याकडे 100 शिक्षक आहेत. मी त्यांना म्हटलं होतं पिरॅमिडला या, तर त्यामुळे पिरॅमिडला येणं कसं शक्य होणार, आमच्याकडे बस नाहीये, तुम्हीच या. आणि खूप आनंद झाला त्यांना, खूप. म्हणे या, आणि आपण, मी काही तुम्हाला हवे ते ट्रेनिंग घेऊन देऊ शकेल, आपण चर्चा करू. आणि पहिल्यांदा शिक्षकांसाठी घेऊन मग विद्यार्थ्यांसाठी. आता शाळेची विद्यार्थी 5,000 आहेत, माहितीये का? पण तेवढ्या क्षमता आहेत आपल्याकडे. ऑनलाईन जर आपण घेतलं तर तेही आहे. तिथे जरी गेलो तर आपण रेकॉर्डिंग लावलं तर आपण घेऊ शकतो ना ध्यान, का नाही घेऊ शकत? एक 5-10 मिनिटं सांगून ध्यानाचा व्हिडिओ सुरू करू शकतो. नाहीतरी म्युझिक लागतो, म्युझिक करणं, ते हे पण करायचं आपण. स्पीकर्स असतात शाळेकडे, ग्राउंड असतं. ते ठरवतात ग्राउंड मध्ये घ्यायचं का, त्यांच्या शाळांचे पण मोठे हॉल असतात तिथे घ्यायचं. आता एक शाळा येते बघा, 35 टीचर आहेत वरवे गावातले. तर ते म्हटले सगळ्या केंद्रातले शिक्षक आम्ही येतो, कारण त्या शाळेच्या ह्याच्यात शिक्षक होते 6. मी म्हटलं अहो जास्त पाहिजे पिरॅमिडला यायचं, तर ते म्हणे केंद्रच आणतो आम्ही, केंद्र प्रमुखांशी बोलतो म्हणाले. आणि मग म्हटलं त्या तुमच्या केंद्राचे किती आहेत, तर 35 आहे. म्हटलं मग बोलवा 35ला, नाही तर काही शाळा सांभाळायला ठेवायच्या, शाळा सांभाळायला ठेवा, 10-15 तर तिथे आणा म्हटलं. आता ते आले की आपण त्यांना हेच सगळं सांगायचंय. आता मी सांगू शकते, तुम्ही हळूहळू रेकॉर्डिंग, पीपीटी याद्वारे सांगू शकता. आणि पीपीटीला सुद्धा शाळेतले बसतात तुम्हाला ऑन करायला, स्लाइड पुढे न्यायला, तो पण काही भाग नाहीये. कारण मी जेव्हा एका शाळेत गेले होते, तिथे पूर्ण त्या टीचरच बसल्या होत्या हे पुढं करायला. कारण त्यांच्या सिस्टीम्स पण वेगळ्या असतात, आपण फक्त बोलायचं असतं, बाकी पॉवर पॉईंट ते हँडल करतात. आपण काय पेन ड्राईव्ह घेऊन गेलं की संपलं. मी एवढं तुम्हाला जमणार नाही, कारण ट्रेनिंग तर आहेच आहे सगळं. मग पीपीटी असल्यावर काय, तिथे चित्र आहे, तिथे सगळं आहे, थोडंसं बघायचं, थोडंसं बोलायचं असं. आणि या पद्धतीने आपण तयारी करायची. त्यामुळे कुठलाही भाऊ ठेवायचं नाहीये योग शिक्षकांनी सुद्धा. फक्त आता योग शिक्षकांसाठी तिथे शॉर्ट बट इफेक्टिव्ह असं आपल्याला काढायचंय. मग आपल्याजवळ जे आहे ते मुद्रा आहेत, काही खास मुद्रा आहेत बुद्धिमत्तेच्या, एनर्जी फ्लोच्या, स्मरणशक्ती वाढवण्याच्या. त्या मुद्रा करून घ्यायला किती सोपं आहे बरं. एक अर्धा तासाचं मुद्राचं सेशन कोणी घेतलं, व्हिडिओ लावले, तिथे ते मुद्रा बघतायत मुलं, करतायत, बघतायत, करतायत. तुम्हाला काय करायचंय, फक्त चला आता ही मुद्रा करा, बघा असे हात करा, आपण दाखवू शकतो, तिथे बघा म्हणू शकतो. मग फायदे तिथे लावू शकतो, म्युझिक लावू शकतो आपल्या पीपीटीतनं, मुद्रा करू शकतात मुलं, मग तुम्ही तिथे बघून फायदे सांगू शकता. असं करत करत तुम्ही एक ओंकार भ्रामरी प्राणायाम करू शकता, एखादे ओंकार त्याच्या बरोबर घेऊ शकता. असंच आपल्याला शॉर्ट पॅकेज डिझाईन करायचं इफेक्टिव्ह, की 5 सेशन योग शिक्षकासाठी शाळेत जाऊन घेतले की त्या योग शिक्षकांना आपण स्वयंभू बनवलं. आपल्याला डिपेंडन्स राहिलं नाही पाहिजे. आपण ते मटेरियल पण देऊन टाकायचं, पुढचा तुमचा रोल संपला, आपण काही सारखं जायचं नाहीये. म्हटलंय ते विद्यार्थ्यांसाठी घ्या तर विद्यार्थ्यांसाठी घ्यायचं, नाही तर काहीच नाही झालं. आपले एक 25 शिक्षक झाले आपल्याकडनं, 1-2 वर्षात एवढं काम झालं तर पुष्कळ आहे की. त्याला काही सारखं आपण केलंच पाहिजे ना असं काही नाही. या व्हिडिओ या हे तुम्ही कोणाला फक्त प्रायव्हेट तुमच्यासाठी वापरायचे नाहीत, तुमच्या ह्याच्यासाठी ते वापरायचे नाहीत. कारण हे सगळं आपण करणार आहोत ते एक टीम म्हणून करणार आहे. या टीमला लॉयल राहिलं पाहिजे. नाही तर मग पर्सनल उद्देश असेल त्यांनी येऊ नये.
तर याच्यात मी जसं सांगितलं ध्यान शिक्षकांचं, हे ते स्वतः आपल्याला आपल्या क्वालिटीज इम्प्रूव्ह करायच्यात, लोकांपुढे जायचंय, लोकांपुढे बोलायचंय, एक सामाजिक कार्य करायचंय. कारण जेवढं आपण सामाजिक कार्य करतो तेवढी ऊर्जा आपल्याला येते. आता सृष्टीचा अजेंडा बदलत आहे. सृष्टीचा अजेंडा जसा ग्रुपमध्ये काम करून होणार आहे, ग्रुपमध्ये काम करणाऱ्यांना ऊर्जा मिळणार आहे, तसाच सृष्टीचा अजेंडा आता बदललाय. तो म्हणजे आपल्याला जे सामाजिक कार्य करतात, जे दुसऱ्यांसाठी करतात, त्यांच्याकडेच त्या भरपूर ऊर्जा येणार आहेत. तर हे अजेंडे लक्षात घेतले पाहिजे. श्रद्धा मॅडम, तुम्ही व्हिडिओ सुरू केलाय. श्रद्धा कदम मॅडम, काय झालं बघा, व्हिडिओ सुरू केला. श्रद्धा मॅडम, व्हिडिओ बंद करताय का? काय चाललंय हे, काय चाललंय? तर हे अजेंडा आहे आणि मला आज तुम्ही सांगायचं आहे की पहिलं काय असलं पाहिजे. आता काही रेकॉर्डिंग मी सगळं करत नसते. आता रेकॉर्डिंग मी बंद करणार आहे आणि मग तुम्हाला काय काय असं असं वाटतं योगाच्या रिलेटेड, ते तुम्ही मला सांगावं योग शिक्षकांपैकी, म्हणजे मी काही डिझाईन करू शकेल सिलेबस. तुमचं एकदा ओपिनियन माझ्यापर्यंत आलं तर मी आता मीटिंग रेकॉर्डिंग बंद करते. त्यापूर्वी कोणाला काही शंका आहे काही, हे जो उपक्रम आपण घेतलेला आहे शिक्षकांचा, म्हणजे याला माझ्या पूर्वीच्या कन्सेप्ट नुसार मी शाळेची शाळा म्हणते, शाळेसाठी शाळा, शाळांसाठी शाळा. तसं शिक्षकांसाठी शिक्षक असं आहे, शिक्षकांचे शिक्षक. मॅडम मी बोलू का? हा, बोला बोला. हा, माझ्या डोक्यात म्हणजे खूप कल्पना आहे, विचार आहे. हळूहळू मला हम्म. ती कल्पना करण्याची, विचार करण्याची मला आता ती सवय झाली आहे तुमच्या सोबत राहून. तर मी अशी विचार करते आहे तुम्ही माझ्या. माझ्यासोबत कधी आलात सांगा की, ते आधी किती दिवस झाले माझ्यासोबत तुम्ही काम केले? किती दिवस झाले? 15 दिवस तर झाले. हो, पण तरी मी तुमच्यात म्हणजे किती तुमचा झाले विचार अहो, आणि इतर तुमचे लोकांना सांगा तरी, किती दिवस झाले सांगा मला. 15 दिवसच पिरामिड 2 झाले. ऑगस्ट, 3 ऑगस्ट, 4 ऑगस्ट आम्ही 3 दिवस एकत्र होतो, मिस्टर अँड हो, मिसेस कल्पना डोरे आणि मी. तेवढ्यात त्यांना किती इम्पॅक्ट पडलाय बघा. हो. मी हम्म. आधी तुमच्याकडनं शिकून घेईल. मला म्हणजे म्हणजे मी चांगल्या प्रकारे तुमच्याकडनं शिकून घेईल. मग मी पुढच्यांकडे प्रेझेंटेशन करेल. आणि माझ्या डोक्यात आहे भरपूर काही म्हणजे बायकांनाच सांगणार आहे मी, काही माझ्या मित्रमैत्रिणींना सांगणार आहे, अजून दोघींना सांगितलेलं आहे. आणि सगळं एक एक हळूहळू हळू करून मी सगळ्यांना सांगण्याचा माझ्या डोक्यात विचार आहे. तुम्ही जसे जसे बोलता ना, तसं तसं मी माझी डोक्यात विचार सुरू आहे. आपण मी असं करूया, जोडले मग पण, मॅडम. मॅडम गेल्या घरी 2, 3, 4 ऑगस्ट पिरामिडला राहून त्यांनी शिवसरोदय भाग 1 केला, भाग 2 केला, भाग 3 गेला. गेल्यावर त्या जोडायचंच काम करतायत लोकांना. आणि असंच मला म्हणायचंय की तुम्ही फक्त सुरू करा, मग तुम्हाला सगळंच जमू लागेल हळूहळू. म्हणजे एक ध्यान म्हणून पुढं आलं, ध्यान शिक्षक झालं, योग शिक्षक पुढं पुढं एवढे आयडियाज आहेत. आता मी फक्त एकच तुम्हाला पाठ सांगितला. दुसरा विहंगमसाठी आपण जे योग क्लासेस घेतोय, ओंकार घेतोय, प्राणायाम घेतोय, योग घेतोय, तर आपल्याला अजून बरेच सुरू करायचे. योग सोपान वृद्धांसाठी करायचा आहे, नेत्र योगा आपला कायमस्वरूपी ठेवायचा आहे, 2 महिन्यातनं 3 महिन्यातनं एकदा फेस योगा ठेवायचा आहे. असं बरेच अजेंडे आहेत, पण ते पेड असणार आहे, त्याला मानधन मिळणार आहे. ते काही सामाजिक कार्य नाही. पण आता जे सर्टिफाईड टीचर्स कोर्स ठेवलाय योग शिक्षकांसाठी, त्या अजेंडा खाली ज्यांना ही सर्टिफिकेट असेल की सर्टिफाईड योग शिक्षक, त्यांनाच महिन्याचे कोर्स आणि पेड मिळणार आहे, पेमेंट मिळणार आहे. आपण गेले आता 3 वर्ष नीता मॅडम घेत आहेत, त्यांना आपण 60 ते 80% देतो, जसे नंबर्स येतात त्या बेसवर. तसंच बाकीच्यांना पण द्यायचं आहे, कोर्सेस सुरू करायचे आहेत. एवढंच नाही तर तिसरा अजेंडा ही सांगते, म्हणजे महिन्याच्या तुम्हाला वर्गांना इथे तुम्हाला मानधन पण मिळणार आहे. असं काही नाहीये. सामाजिकच, सामाजिक एक अजेंडा सांगून झाला. दुसरा अजेंडा असा झालाय की विहंगमसाठी किंवा सुदर्शन पिरॅमिडसाठी तुम्हाला काही कोर्सेस करायचे आहेत, त्याचं मानधन मिळणार 60 to 80%, काय जेवढा नंबर असेल त्याच्यावर. त्यासाठी कोर्सेस वाढवायचे आहेत.
त्याला माझ्या पद्धतीने घेणं थोडं गरजेचं असतं, आपली फिलॉसॉफी वगैरे. मग तोही एक अजेंडा आहे, तोही मी आता तुमचं टॅलेंट, तुमचं हे सगळं बघून त्या एक दिवस मला पिरामिडला ट्रेनिंग घ्यायचंय. मला वाटतंय 7 सप्टेंबर रविवारी घ्यावं. फार लवकर होत असेल तर नंतर घ्यावं. आपली जी लोक जॉईन झाली आहेत आता ध्यान शिक्षक म्हणून, आणि त्याच्यात योगाचा जो ग्रुप झालाय योग शिक्षकांचा, त्या लोकांना मी प्राधान्य देणार आहे दिवस ठरवायला. म्हणून मी आज राजश्री मॅडमने सांगितलं होतं की तुम्ही मृणाल मॅडमशी, मृदुला मॅडमशी बोलून घ्या, रीमा मॅडमशी बोलून घ्या आणि तारीख ठरवा. तुम्हाला सोयीस्कर आपल्याला तारीख घ्यायची, कारण तुम्ही लीडिंग करणार आहात. ध्यान शिक्षकामध्ये जे योग शिक्षक जॉईन झालेत, दे आर लीडर्स फॉर ऑल अदर योग टीचर्स. बाकीचे जे आता योग शिक्षक जॉईन होतील त्याला तुम्ही लीड करायची, तुमची टीम लीडर्स असणार आहे. तर त्यामध्ये तुम्हाला प्राधान्य आहे. दिवस ठरवायचा रविवार ठरवा, किंवा सणाचा, किंवा असा जास्त सुट्टीचा दिवस ठरवा बघा. पण ते लवकर ट्रेनिंग करायचंय आपल्याला, कारण हे सर्टिफिकेट एकदा मी आलं की त्याच योग शिक्षकांना घेऊन हे सामाजिकचं मी देणार आहे. मी सगळ्यांना योगाचं देणार नाहीये. कारण योग शिक्षकांचं काय आहे तुम्हाला सांगू का, की स्वतः त्यांचे कोर्सेस ते घेत असतात, आणि मागं आपला आयुष्य बदलाचा कोर्स जेव्हा झाला तेव्हा सगळे व्हिडिओ युट्यूबवर होते. पण काही योग शिक्षकांनी माझे ते व्हिडिओ वापरले आणि पैसे कमवायला सुरुवात केली. शैलजा मॅडमना पण ते कळलं, म्हणे ते बंद करा, इथे कमवणं चाललंय आणि तुम्ही फ्री घेताय, बरोबर नाही, उडवून टाका. आणि त्यांनी मला काढायला लावले युट्यूबवरनं. तर असंही योग शिक्षक करतात, आणि त्यांच्या क्लासेस असल्यामुळे या गोष्टी होऊ शकतात. म्हणून मी कोणत्या योग शिक्षकांना या सामाजिक कार्यात सुद्धा इन्व्हॉल्व करून घेणार आहे, जो सर्टिफिकेट कोर्स करेल तो. आता जे लांब आहेत, उदाहरणार्थ कल्पना ढोरे, पण ऑलरेडी त्यांनी माझ्या सानिध्यात 3 दिवस ट्रेनिंग घेतलंय, त्यामुळे त्यांना मी कन्सेशन देईल. माझं काही ऑनलाईन आहे, पण जे जवळ आहेत त्यांनी येऊन तिथे घेतलं पाहिजे. पूर्वी 50 योग शिक्षकांचं सर्टिफिकेशन ऑलरेडी मी घेतलेलं आहे, आणि त्याच शिक्षकांना मी काम देईल असं सांगितलेलं आहे. तर जे मला अटॅच आहेत त्यांच्या बाबतीत या कंडिशन्स नाही, पण जे कोणी बाहेरनं नवीन आपल्याला ना ध्यानाला जोडलेत, ना ज्ञानाला जोडलेत, ना पहाटे ध्यानाला उठतात, ना काही कार्यक्रम करतात, अशा लोकांना ते सर्टिफिकेशन घेणं गरजेचं आहे. महत्वाचं पिरॅमिडला येण्याचं गरजेचं आहे. कारण पिरॅमिडला आलं की एक प्रकारची दीक्षा होते. तुम्हाला सांगते, कुठल्याही कार्याला पिरॅमिडला तुम्ही जोडणार तर तुमची एक दीक्षा होणार, पात्रता लेवल होणार, त्या ऊर्जेला तुम्ही कनेक्ट होणार. एक ऊर्जा गायडिंग एझोटेरिक सपोर्ट आहे, तो तिथे आहे पिरॅमिडवर. पिरॅमिड मध्ये येण्याचं महत्व हे आहे. म्हणून जे नाही चाललेले त्यांना मस्ट आहे, नाही जे कार्यक्रम करतच नाही त्यांना मस्ट आहे. ऊर्जा असतात, या कनेक्शन्स होणं गरजेचं असतं, नाही तर काही उपयोग नाहीये. तर यामध्ये हे झालं योग, पण दुसरंही काही तुम्हाला जे काही करावंसं वाटतं, तुमच्यात काही टॅलेंट आहे त्यासाठी सुद्धा, मग ज्यांना सर्टिफिकेशन आहे त्यांनाच या सामाजिक कार्यात इन्व्हॉल्व करून घेणार. आणि मग जे काही आपल्याला मंथली क्लासेस घ्यायचे, कोर्सेस ठेवायचे, त्याला तर ते सर्टिफिकेशन असणं मस्टच आहे. त्यामुळे ही संधी आहे, एक 5-6 नवीन लोकांनी यावं, एक अपॉर्च्युनिटी घ्यावी मी काय देते ती. हा दुसरा अजेंडा कळला तुम्हाला, ऑनलाईन असणार आहे ते सगळं. जसं आता आपण काही मुलांचा 10 दिवसाचा कोर्स घेतला, 5 दिवसाचा घेतला, त्यात बऱ्याच मृदुला मॅडम होत्या, राजश्री मॅडम होत्या, रीमा मॅडम होत्या. ह्यांना ऑलरेडी माहिती आहे आपण मुलांसाठी काय केलं. पुढच्या वर्षी माझा अजेंडा आहे पिरॅमिडमध्ये मुलांना बोलवायचे, हँड टू हँड ग्राउंड लेवलवर, निसर्गात. भले 5च्या 5 दिवस नाही, शेवटचा 1 दिवस, शेवटचा 2 दिवस पॅरेंट्स आहेत. मग तिथे आले, आता पुढचा जो काही होईल त्याला पेड असणार आहे, लक्षात घ्या. हा फ्री घेतला, बघितलं कोण काय करू शकतं, कोणामध्ये काय पोटेन्शियल आहे, कोणाचं ऍटिट्यूड कसं आहे. पुढच्या वेळेला जो विद्यार्थ्यांचा होईल तिथे जर झाला तर पेडच असणार आहे, कारण तिथला खर्च कोण करणार आहे. मग विद्यार्थ्यांकडनं पैसे घेतले की तुम्हाला त्यातले पर्सेंटेज मिळणारच आहे. मग तिसरा अजेंडा हा आहे की पिरॅमिडमध्ये आता जे उपक्रम सुरू होणार आहेत, शिबिरं असू देत, आपले ट्रेनिंग कोर्सेस असू देत, आपलं काही कार्यक्रम असू देत, तिथे 3 दिवसाचं, समजा आता 3 दिवसाचं आपण ठेवलं की सकाळी उठल्या उठल्या सूर्यनमस्कार घालायचे, सकाळी उठल्या उठल्या काही प्राणायाम करायचे. मग येईल ना योग शिक्षक तिथे 3 दिवस सेशन घ्यायला. पहिले पेड असणार आहे, तुम्हाला रेम्युनरेशन द्यायचंय, तिथे मानधन द्यायचंय.
नुसतं नाही बोलवायचे तिथे आता. मग ते झालं. किंवा मग तुम्ही विद्यार्थ्यांच्या ह्याला या. भले तुम्ही 3 दिवस राहू नका तिथे, एक दिवस या, तुम्हाला काय घ्यायचं ते घेऊन जा. म्हणजे तुम्हालाही एक हे मिळणार आहे ना, थोडस घेण्याचंही समाधान. आणि तिथे जे मी आज फक्त एकटी शिकवते, तिथे ते तुम्हाला संधी मिळणार आहे शिकवण्याची. मग काही योगच रिलेटेड असेल असं काही नाही. काही आता कोणाला आर्किटेक्चर आहे, मग आर्किटेक्चर आहे, ऊर्जा आहे, क्रिस्टल आहे, डाउसिंग आहे, व्हॉटेवर. जसं अमृता मॅडम आल्या होत्या, अमृता मॅडमचं आपण तिथे घेतलं, तसंच तुम्ही यायचंय. मग तिथे ते पेड असणार आहे, लक्षात घ्या. तर या 3 अजेंड्याखाली योग शिक्षकांना मी बोलवतीये. आता ध्यानाचं कसं आहे, मीच ध्यान घेतेय, त्यामुळे तिथे काही ध्यान घ्यायला इतकं काही तुम्हाला मी बोलवणार नाहीये. ऑलरेडी आपले ऑनलाईन चालूच असतात, लोक घेताच आहेत ऑनलाईन, तिथे येऊन घ्यायची गरज नाहीये. पण तिथे ज्या वेळेला आरोग्य शिबिर ठेवणार होता, पण आपल्याला आरोग्य शिबिर घ्यायची आहेत तिथे. जसं पंचतत्वाचं शिबिर घेतलं, की पंचतत्वामध्ये तुम्ही योग येऊन शिकवा ना काही, असं पण तिथे असणार आहे. मग त्यावेळेला तुमच्या सेशनचं तुम्हाला मिळणार आहे रेम्युनरेशन. म्हणून 3 अजेंडा खाली आता हे योग शिक्षकांना ट्रेन करायचंय. त्यासाठी 1 दिवस पिरॅमिडला सर्टिफाईड ट्रेनिंग कोर्स आपण ठेवणार आहोत. तुमच्या कॉन्टॅक्ट मधल्या सगळ्या योग शिक्षकांना हे सांगा. मृदुला मॅडम, राजश्री मॅडम, रीमा मॅडम, नीता मॅडम आणि माधुरी मॅडम, या ज्या काही 5 आहेत, तुम्ही एकत्र डिस्कशन करून दिवस ठरवा कधी असावा. मी 7 सप्टेंबर काढलेला आहे रविवार, त्याच्या पलीकडे तुम्ही बघा. तो योग्य वाटत असेल तर तुम्ही, आणि तुम्ही त्याला आलाच पाहिजे असंही काही नाही. बाकीच्यांनी येणं कंपल्शन आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे तुमची पर्सनल अडचण बघू नका तिथे 7 सप्टेंबरचे, किंवा थोडस उशिरा ठेवा. पण आता हे जे पित्र पंधरवडा येईल, त्यात बहुतेक मी लॉन्च करेल ध्यान शिक्षक. त्यामुळे मग योगाचा आधी हे सर्टिफाईड कोर्स घेऊन झालेला बरा. कारण ऑक्टोबरमध्ये परत शिवसर्वोदय सुरू होत आहेत. त्यामुळे सप्टेंबरमध्ये हे जर येऊन झाले, तिथे योग शिक्षक आले, एक सर्टिफिकेशन झालं, तिथे एकत्र बसून आपण फायनल करून टाकू ना, आपला डिझाईन कोर्सही फायनल होईल. त्यामुळे तोही अजेंडा राहील की आलोय एक 7-8 योग शिक्षक आणि आपण फायनल केला. तर आपली चर्चा करा ग्रुपवर. योग शिक्षकांनी एक कॉन्फरन्स कॉल घ्या उद्या. त्याच्यावर काय पहिलं असेल, काय दुसरं असेल, काय घेणं मस्ट आहे, हे मुलांच्या दृष्टीने नाहीये, हे शिक्षकांच्या दृष्टीने. पुन्हा लक्षात ठेवा, एकदा का शिक्षकांना हे सगळं सांगितलं, की समजा बाबा आपण जसं एका शाळेत मी असं केलं होतं, त्यांचे प्रॉब्लेम असे होते की मुलं स्वस्त बसत नाहीत. मग मी म्हटलं मुलं स्वस्त बसत नाही तर आपण 5 मिनिटं त्यांना गेल्या गेल्या मुद्रा करायला लावा, काहीतरी एक ऍक्टिव्हिटी घ्या, लगेच अटेन्शन कॅच करा. तर हे आपण जर शिक्षकांना सांगितलं मधल्या मधल्या वेळेत, भले त्यांनी 6 महिन्यात एकदा घेऊ, महिन्यात एकदा, आपल्याला काय करायचंय, आपल्याला शिक्षकांनाच महत्व पटवून द्यायचे आणि त्यांना हे सगळं द्यायचे, हेल्पिंग अँड पीपीटी देऊन टाकायचं, सगळं देऊन टाकायचं. पाहिजे तर तुम्ही बोलवा म्हणायचं आम्हाला, एखाद्या महिन्यातनं एखाद्या दिवशी ऑनलाईन घ्या तुम्ही, आम्हाला बोलवा. 6 महिन्यातनं एकदा बोलवा. योग शिक्षक जसं 21 जूनला बोलवतात तसं बोलवा. तसं ध्यान इंटरनॅशनल ध्यान दिवस असतो, बरेच दिवस आलेत बरं का ते, त्याच्या रिलेटेड हे सगळं ध्यान योग म्हणते, पण हे सगळं असणार आहे तुमच्या तुमच्या कॅपॅबिलिटी प्रमाणे. मुलांना जीवन मूल्य, जीवन शिक्षण देणं हा अजेंडा आहे. मुलं बिघडत चाललीत, मुलांचे चॅलेंज बदलत चाललेत, मुलांचे मानसिक स्ट्रेस, कॅपॅबिलिटी, सगळं चॅलेंजेस बदलत चाललेत. या दृष्टिकोनातून आपल्याला शिक्षकांना या व्हॅल्यूज द्यायच्यात, शिक्षकांना ट्रेन करायचंय. शिक्षक झाला की विद्यार्थी होईल, विद्यार्थी झाला तर घरातली मुलं पण होती. आणि याच्यामध्ये शिक्षकांसाठी तयारी केली नाही तर विद्यार्थ्यांना होऊन जाईल. जसं आता त्या प्रिन्सिपल म्हटल्या हायस्कूलच्या, त्या म्हणण्यातल्या, अहो तुम्ही शिक्षकांना घ्या आधी, किती छान तुम्ही बोलताय. खरंच शिक्षकांचीच गरज आहे, मुलांना तर काय सगळं होतं म्हणे, पण शिक्षकांना घ्या तुम्ही. आवडलं त्यांना ते. तर खरंच म्हणजे आणि तुम्हाला सांगितलं ना, आवड घेताना सुद्धा चेअरमन काय म्हटले ते, अहो एक शिक्षकच म्हणतोय शिक्षकांना ट्रेनिंगची गरज आहे, या तुम्ही मला भेटा. म्हणजे आज सुद्धा मी दुसऱ्या एका मॅडमशी बोलले की आपल्याला हे जिल्हा स्तरावर करता आलं तर बरं होईल. केंद्र 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 स्तरावर तर करायचं, केंद्राच्या शाळा, जिल्ह्याच्या, असं ते करू, ट्राय करू. पण आधी मी हे करू शकते, पण तुम्ही आला तर तुम्हालाही एक समाधान आंतरिक मिळेल ना, आपण हे करू शकतो. त्याच्यानंतर जे आपल्याला वाटतं आत्मिक समाधान, ते तुम्हाला कळेल काय लेवलचं आत्मिक समाधान. तर हे 3 अजेंडे आपले आहेत.
आता हे योगाबद्दलच नाही तर सगळ्याबद्दल, पंचकर्म असू देत, षटकर्म असू देत, तुमचं नैसर्गिक निसर्गोपचार असू देत, तुमचं काही वेगळ्या साऊंड थेरपीज असू देत, तुमचं क्रिस्टल हिलिंग असू देत, रेकी हिलिंग असू देत, काही नाही. आता रेकी हिलिंगचं आपण तिथे जर काही वेगळं ठेवलं, तेच तेच आपल्याला घ्यायचं नाहीये पुराणातनं, की बाहेर रेकीचा चालतो आणि इथे घ्यायचं, असलं काही नाहीये. आपल्याला वेगळं हायर लेवलचं घ्यायचंय. त्याला मी आहे तुम्हाला सगळ्यांना गायडन्स द्यायला. तुम्ही फक्त मला सांगा तुमचं काय इंटरेस्ट आहे, तुमचं काय स्किल आहे, कसं फुलवायचं ते माझ्याकडं लागलं. तर हे आपल्याला इंटिग्रेटेड इनोव्हेटिव्ह पद्धतीने घ्यायचं आहे. तर तुमच्या काही शंका आहेत का याबद्दल? आता बघा, तारा मॅडम जॉईन झालेले आहेत आणि आपल्या सुषमा मॅडम जॉईन झाल्यात. या दोघी हॉस्पिटलमध्ये ऍडमिनिस्ट्रेशन काम तारा मॅडम करत होत्या, सुषमा मॅडम करतायत आज. तर का नाही आपण हॉस्पिटलमध्ये घुसायचं? का नाही आपण त्या रोग्यांना परमिशन घेऊन, परमिशन मिळाली तर आजकाल हॉस्पिटलमध्ये सुद्धा हे चालतं. बिलीव्ह मी, डॉक्टर सांगायला लागलेत, जे डॉक्टर माणूस आहेत ना, ते हे हॉस्पिटलमध्ये कमीत कमी पैशात, कमीत कमी औषधात रोगी कसा हील होतो हे बघायला लागलेत. माणूस म्हणून जो डॉक्टर आहे तो, जो माणूस नाही ना तो पैसा उकळतोय. पण अशा ठिकाणी एखादा इन्चार्ज आपल्याला चांगला मिळाला, आपल्याला घुसवलं, तर का नाही आपण त्या पेशंटसाठी ओंकार म्हणायचे? त्यांना काही तिथे शिकवायचं नाही, आपण त्यांच्यासाठी म्हणायचं अर्धा तास. अर्धा तास ध्यान घ्यायचं, बघू ना काय होतं. छोट्या छोट्या मुलांचे वॉर्ड असतात, बघू काय होतंय. हे सुरू झालेलं आहे. आणि हे सुषमा मॅडम, तारा मॅडम परमिशन मिळवून देऊ शकतात. भले त्यांनी नाही दिले, आपण करू शकतो. अर्धा तास जरी आपण केलं तर किती काम इनोव्हेटिव्ह होणार आहे, लक्षात घ्या. शर्वे मॅडम बोला. शर्वे मॅडम बोला, हात वर केलाय तुम्ही, बोला. शर्वे हा मॅडम. मॅम, मला हे विचारायचं होतं की तुम्ही हम्म, जो म्हणालात ना सर्टिफिकेशन कोर्स जो पिरामिडला हम्म, 7 सप्टेंबरला घ्यायचा आहे, तर हम्म. माझी अशी एक अडचण आहे की माझं बाळ लहान आहे. त्यामुळे जर तिथं येता आलं नाही तर तो कोर्स ऑनलाईन आपण करू शकतो का? नाही, तुम्हाला म्हणजे यावं लागेल. मी आता तुम्ही जॉईन होण्यापूर्वीच म्हटलं, तुम्हाला तशी संधीच मिळणार नाही. मी ठेवले ग्रुपमध्ये, कारण तुम्ही कनेक्टेड नाहीये, आम्हाला कार्यक्रम जॉईन करू शकत नाही. म्हणून 7च नाही, आपण बदलू ना तारीख. एक दिवस तुम्हाला बाळाची व्यवस्था करावीच लागेल. येतात बाळवाले पण येतात, ते तुम्हाला कंपल्शन राहणार आहे. मी म्हंटल तुम्ही जॉईन होण्यापूर्वी, नवीन असल्यामुळं एनर्जी कनेक्शन फार महत्वाचं आहे. सर्टिफिकेशन मिळवणं महत्वाचं, ते ऑनलाईन होणार नाही. त्याला पिरॅमिडलाच यावं लागेल, पिरॅमिड ऊर्जेला कनेक्ट व्हावं लागेल. तुम्ही ऍडजस्ट करा, तुम्ही फार तर सजेस्ट करा तारीख, पण नवीन लोकांना यावं लागेल. आणि बाळ ठेवून येत आहेत लोक. अहो, आम्ही तुम्हाला सांगते, 4 महिन्यापासून माझ्या मुलाला ठेवून की मी जॉब केलाय. तुम्ही बघा कशा आया जातात. मुंबईमध्ये तर 15 दिवसात जायला लागतात. जेव्हा परिस्थिती येते ना त्यावेळेला सगळे, आणि मुलं घडतात तशी, लक्षात घ्या. तुम्ही करा व्यवस्था. आणि तिथे मुलांना ठेवून येणारे, 2-2 मुलांना ठेवून येणारे पिरामिडला येऊन शिकतात. तुमची किती मुलगी लहान असेल, मी सांगितलं 4 वर्षापासून माझ्या मुलाला मी बाहेर ठेवते. माझ्या मुलांचं मिस्टरांची ट्रान्सफरेबल जॉब होता. सगळं मी पाठीला बांधायची, कांगारू बॅग सगळं घालायचं, डबे डुबे करायचे, त्याचं सगळं करायचं, दिवसभराचं करायचं, इथं टांगायचं, त्याला सोडायचं. 4 महिन्यापासून कॉलेज गाठायचं. माझे मिस्टर कुठं कुठं फिरत होते. घरी आल्यावर त्याचा अभ्यास घ्यायचा. अभ्यास तर एवढा, नोट्स बीस पेपर बिपर टाईप करून 8वी पर्यंत अभ्यास घेतलेला आहे. एकेका कवितेंवर प्रश्न मी 50-50, 200-200 पर्यंत टाईप करून त्याला दिलेले आहेत. एवढी मी त्याची अभ्यासाची तयारी करून घ्यायची. हे सगळं. आणि मग जसे माझे मिस्टर म्हटले, आता डिटॅच हो, डिटॅच हो, मुलं मोठी झाली की ऐकत नाही, तसं तो करायला लागला होता. 8वी पर्यंत एक्सलंट सगळं होतं. मग मिस्टरांचं सारखं चालू लागलं, मग ट्युशनवाले घेतली, तसं घसरला तो. आणि मग मी काय करायचं, माझ्या पण जीवनात पोकळी निर्माण झाली. आता मी काय, माझा विश्वस्त होता, जगातली कुठली आई करणार नाही, एवढं मी त्याच्यासाठी केलंय. कोणीही आजूबाजूला मला सांगावं, 2 वर्ष होईपर्यंत मी त्याला गुटी दिलेली आहे, स्वतः उघडून उघडून, नोट्स काढून काढून. यांनी काय होतं, त्यांनी काय होतं, सगळ्यांना बघितलंय मी किती कष्ट घ्यायची. 1.25-2 वर्षाचा असताना त्यांनी कॉम्प्युटर सिंगापूरचा कोर्स कम्प्लीट केला. इयर तुम्हाला सांगते 91, 99ला तो झालेला आहे. 2 वर्षात त्याला नेपाळ बिपाळ फिरवलेलं आहे, सगळं सगळं. पण एक कळलं की आई नुसती वेडी असते, वेडी.
शेवटी घडायचा मुलगा तोच घडतो. त्यांचे इंटरेस्ट वेगळे असतात. त्यांना जिथे करायचे तिथेच ते घुसतात, तेच शिकतात, तेच करतात. हे पण कळलं. तर एवढं सगळं त्याला ठेवूनच केलेलं आहे. मी स्वतः हे सगळं जे काही शिकले त्याला ठेवूनच जायची मी कोर्सेस करायला. कॉलेज झालं की कॉलेज झालं की पाळण्याघरात ठेवायचं, जायचं, शिकायचं. शनिवारी सुट्टी पाळण्याघरात ठेवायचं, जायचं. त्याशिवाय कसं होणं? आपण काही चूलमूल घेऊन बसायचं का? आता सगळा एरिया, जीवनाचा उद्देशच बदललाय. चूलमूल हे सगळं मायाजाळ आहे, तुरुंग आहे. किती वेळ आपण त्या गोष्टीत अडकून बसणार? म्हणून ज्यांनी लिहिलं ना सण, बघा एकीने सुरुवात केली. मी नेहमी म्हणते जी सुरुवात करते ना ती अशी सहज टाकून देते. पण बाकीच्यांना विचार करणं कंपल्सरी आहे. बाकीच्यांनी तिथे विचार करूनच फॉलो केलं पाहिजे. 10 वेळा विचार केला पाहिजे. मी हे लिहिणं बरोबर आहे का? टाकणारी पटकन टाकते, तिच्या मनात हे नसतं. पण कॉपी करणाऱ्यांनी लक्ष ठेवायचं असतं. मग सण आहे तर बसा ना सण साजरा करत, कशाला समाजासाठी काम करता? मला काही एवढी बुद्धी नाही का मी सणाची तुम्हाला चला म्हणेल आणि या म्हणेल? साधं हे आहे ना. सगळ्यांनी लगेच री ओढली तिथे चॉईस देताना. द्या ना साधं ग्रुपवर. कॉपी करताना, लिहिताना विचार करा. आपण काय शिकतोय, काय करतोय? आपण तिथे कुठलंही लिमिट घालायचं नाही. आणि शरय मॅडम हे शिकवलंय सगळ्यांना, यायचं कसं तिथे. तुम्ही तुमचा उद्देश ठेवा, तुम्ही संकल्प ठेवा. तुमच्या कुठल्याही अडचणींवर सोल्युशन निघणार आहे. अडचण अशी नसते. कालच एक व्हिडिओ पाहिला, टाकते मी डिस्कशन ग्रुपवर. त्याच्यावर ते म्हणतात अडचण नसतेच, अडचण म्हणजे संधीच असते, संधीच. काही पण आपल्या आयुष्यात चॅलेंज येतात त्या संधीच असतात आपल्याला. आणि हे सगळं तुम्ही लक्षात घ्या. आणि या गोष्टी महत्वाच्या आहेत, कारण सगळ्यात आधी तिथून तर सुरुवात होते ना. आपणच घरात नाही ऍडजस्ट केलं तर ती शिक्षक कुठं आपले ऐकून घेणार? ते म्हणणार आम्हाला काय कमी आहे का शिकवणं? तिथे पाट्या टाकणारे आहेतच की 90%. ते म्हणणार आम्हाला हे शिकवता होत नाही, आम्हाला हा सिलेबस संपत नाही ना, आम्ही कुठं तुमचं ऐकून घेऊ? त्यांच्याही युवा असतात, त्यांच्याही ऍटिट्यूड असतात. या सगळ्याला आपलं ऍटिट्यूड चांगलं असेल तर बरोबर तिथे पण लगेच जातं. आपल्यासारखी मिरर इमेज तिथे होते, लगेच ते आपलं स्वागत करतात, छान वाटतं. भले त्यातली एक तरी करेल, त्या एकीसाठी आपल्याला काम करायचंय. भले 9 आपल्याला हे म्हणतील काही बाई आली आमचा वेळ खायला, झोपा काढतील. एक तर येईल, एक मध्ये तरी बीच पडेल, एक तरी जागी होईल. संपलं ना, किती आपलं काम संपलं. आपल्याला काय पाहिजे ना अजून? आणि एकही जागी नाही झाली तरी आपल्याला काही नाही, आपण देण्याचं काम केलंय. शेवटी त्यांचं नशीब, त्यांचं ते. आपण तर आपलं काम करून टाकलं ना. अवेअरनेस क्रिएशनचं आपण काम केलं. तर तुम्हाला यावं लागेल. तुमची मुलगी केवढी लहान आहे? आणि किती लहान मुलं असलेले? किती लहान आहे तुमची? 14 महिन्याची आहे आणि दुसरी आहे ती 5 हा. वर्षाची आहे. हो, पण तुम्ही ऍडजस्ट करा ना. एक दिवस मिस्टरना ड्युटी द्या, कोणालाही बोलवा, आईला वडिलांना कोणालाही बोलवा, सांभाळतात. बघा तरी करून काय होतं ते. चालेल मॅम. बघितलं बघितलं तर हे इफ देर इज विल देर इज अ वे. कारण तुम्ही स्वतः ध्यान नाही करत आहे ना. पहाटे 4:30लाही उठत नाही, तिथे कुठं मुलं उठलेली असतात. तर ते थोडंसं लक्षात ठेवा तुम्ही. म्हणून तिथे एक ध्यान नाही जमत, मान्य आहे मला की ध्यानाचा मार्ग सगळ्यांचा नाहीये, सगळे नाही जोडू शकत. पण मग तुम्ही तिथे या, तिथे कनेक्ट व्हा, सर्टिफिकेट घ्या. आणि मग आता हे मुलं जरी लहान असेल तरी तुम्हाला काही नेहमीच रोजच जायचे असेल ते मात्र तुम्ही तुमच्या सोयीनेच करणार आहात. जायची वेळ आली तर ऑनलाईन होणार आहे. असं काही नाही की ट्रेनिंग शिक्षकांचं ऑफलाईनच होईल, ऑनलाईनही होईल. त्यामुळे तुम्ही घरात बसून देऊ शकता. आणि सगळं तुम्हाला बोलायचं असंही नाही, तुम्ही कोऑर्डिनेट करू शकता, व्हिडिओ लावू शकता. आपल्याला आधी प्रयत्न करूयात. आणि काही नाही झालं मी म्हणते तरी तुम्ही हे जे ट्रेनिंग घेणार आहात ते तुमचं फुलणार आहे त्याच्यातून. एखादं काम कसं पुढे न्यायचं, काय करायचं, हे ट्रेनिंग मधनं तुम्हाला खूप गोष्टी शिकायला मिळणार आहेत. तेवढं सुद्धा खूप म्हणजे महत्वाचं आहे. आणि नाहीच कुठं गेला तर इथे विहंगमसाठी विहंगमच्या साधकांसाठी तुम्ही घ्याल. नवीन लोकांसाठी एक दिवस बोलवलं, मीटिंग घेतली, दिलं महत्व योगाचं, दिलं महत्व ध्यानाचं, असं नाही का होणार? त्यांच्यासाठी ध्यान सुरू करू शकाल तुम्ही. हे सगळं वापरून तुम्हाला घ्यायचं आहे आणि तुमचे व्हिडिओ आहेत, तुमचं तयारी आहे. एवढं तर होईल. घरात सुद्धा आलेल्या पाहुण्यांसाठी होईल. आपल्याला काय फक्त अवेअरनेस क्रिएट करायचं आहे ना. कोणापुढेही आपण ते करू. योग्य व्यक्तींपुढे आपोआप जातो, योग्य व्यक्ती आपोआप पुढे येतात. आज मी ज्यांना घेऊन गेलते आमच्या पूर्वीच्या बिल्डिंगमध्ये,
त्यांनी ते काहीतरी ब्रह्मविद्येसारखंच कशाला तरी जोडल्यात आणि मंत्र म्हणून जवळजवळ बरेच वर्ष मंत्रजप करून झाले. नंतर त्या ऊर्जेला ब्रह्मविद्येसारखंच आहे दुसरं काहीतरी, मला नाही नाव लक्षात राहिलं, ते केलं. ते करत आहेत नोव्हेंबर पासून आणि त्यांना सारखे वेध सुरू झाले, मला ध्यान शिकायचंय, मला ध्यान शिकवायचंय. त्या आपल्या अशा व्हिडिओ बघून सुरू करत होत्या, बघत होत्या, पण जमत नव्हतं काय. त्यांच्या घरात एक हे झाले, काय अँजिओप्लास्टी झाली हृदयाची. ते तर चॅलेंजेस सगळीकडे यायला लागले मिस्टरांना. मग ध्यान 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 त्यांचं असं चाललं होतं ना. आम्ही सहज वेगळ्या विषयाने त्यांना फोन केला आणि बरेच दिवस मागं लागलं होतं तिकडे जाऊ पिरामिडला, आणि आज ते झालं. आणि हे सगळं त्यांना मी काम करते हे कळलं, कारण मी कधी कुठं मार्केटिंग नाही करत बसत. मी हे करते ते करते, सारखं हर्षल आंबे घेऊन जायचा, मिस्टर घेऊन जायचे, पण कधी सांगितलं नाही त्यांना. मग आज मी सगळं सांगितलं. पिरामिड बोलल्यावर ते म्हणाले, अगो मला हे ध्यान शिकायचंय. बरोबर, कशी ग तू आज आलीस? एवढंच नाही तर त्यांच्या नातीला प्रोजेक्टला वेगळी वेगळी फुलं दिली होती. ती पुस्तक फुलं कुठं त्यांना मिळत नव्हती, तिथे पिरॅमिड हेमांगनला सगळी फुलं मिळाली. काय खुश झाल्या. त्या नातीचा प्रोजेक्ट, तिला फुलं हवी आहेत, त्यांना ध्यान शिकायचंय. बरोबर आजच कसं झालं, सगळं गेल्या फुलं घेऊन. म्हणजे ईश्वर कसा अरेंज करतो प्रोग्राम बघा ना, हे आपल्याला शिकण्यासारखं आहे. म्हणून इच्छा तर तयार, आधी इच्छा त्यांच्या मनात तयार व्हायला लागली ना. जॉईन केलं बघा मगाशी त्यांनी ग्रुप. सकाळी उठणार आहेत पहाटे 4:30ला. आता मगाशी जॉईन केलं एक 15-20 मिनिटापूर्वी. जॉईन होणार आहेत उद्या. त्यांना नाही 4:30ची ओट आली, कारण त्यांच्या मनात सुरू व्हायला लागलं ध्यानाचं, की बरोबर मी गेले त्यांच्या पुढं. तर या गोष्टी आपण मनात आणून आपल्या इच्छा ठेवूयात, म्हणजे सगळं काही होतं. आता तुम्हाला काही बोलायचं आहे का? काही शंका असतील का? नाही तर मी रेकॉर्डिंग बंद करते आणि मग आपण कोर्स डिझाईनवर बोलू. मॅडम एक हा. विचारू का? हम्म. मला योगा तर शिकायचा आहेच आहे, पण मला पंचतत्वही शिकायला आवडेल. तर तो काय मॅडम, हे तुम्ही हे शिकण्याचा प्लॅटफॉर्म आहे का? सुवर्ण मॅडम, हा शिकण्याचा प्लॅटफॉर्म आहे का? मी तुम्हाला त्याच्यावर खूपदा बोलून झालं ना. आता चौथा भाग जो पिरॅमिडला आहे तो तेच आहे ना ओके पंचतत्वाचा. ओके ओके ओके, म्हणजे त्याच्या वेगळं आधी तुमचा करायचं नाही. भाग 3 झाला पाहिजे की नाही. 1 आणि 2 केलाय तुम्ही कम्प्लीट, भाग 3 हो राहिलाय. हो, राहिलाय. तुम्ही शिकण्याचा आता इथे तरी अजेंडा काही नाहीये. ओके. तुम्हाला सगळं शिकायचे ते कोर्सेस विहंगमचे चालूच राहणार आहेत. हे शिकवण्यासाठी चाललेलं आहे. हो ना, शिकवण्यासाठी मला ते शिकलं पाहिजे ना आधी, म्हणून विचारलं ते तर की तुम्ही शिका की. हे बघा आता काही जण म्हटले, अहो मॅडम मी इकडे आहे, मी पावसात कशी जाऊ, काय कारण आहेत. अरे हे आताच नाहीये, लॉंग ड्युरेशन चाललाय हा प्रोजेक्ट. लॉंग ड्युरेशन प्रोजेक्ट आहे हा. एकदा का हा ट्रेनिंग कोर्स झाला की नंतर नाही मी शिकवणार 1 वर्ष 2 वर्ष, मग कशाला शिकू. त्यामुळे हे लॉंग टर्म कार्य आहे, आता काही नाहीये. पंचतत्वाचं तुम्ही आधी ओके. शिकलं तर पाहिजे ना. अजून बॅच 4 सुरू पण नाही केलेली. पंचतत्व नाही आहेच नाही. आहे त्या प्रोग्राम मध्ये. मग त्या बॅच ओके, मधनच मी घेणार ना, ते शिकलेलेच मी घेणार ना. बरोबर आहे. त्यामुळे आता आता तर आपण योग आणि ध्यानाने सुरू करतोय, नंतर पंचतत्व पण आहे त्याच्यात, आरोग्य विषयक आहे. आरोग्याचे कार्यक्रम भरपूर घ्यायचेत आपल्याला. हे वर्ष आरोग्य यावरच फोकस आहे आपलं. त्यामुळे वेलकम आता वेलकम. तुमचे काय अजेंडे, तुम्हाला काय येतंय, तुम्हाला काय शिकवा असं वाटतं ते, आणि प्लस हे दोन्ही यासाठी आपलं चाललेलं आहे. तर एक योग. अपॉर्च्युनिटीज सांगितल्या मी. हा, अजून काही शंका आहे का तुमची? थँक्यू. कारण काय झालं, आता 2 लोक तिकडे जोडून बसले बघा योग शिक्षक ग्रुपला. मी म्हटलं, अहो तुम्ही या ग्रुपला जॉईन व्हा ना. ध्यान शिक्षक हा कॉमन ग्रुप राहिलाय, काही शिक्षक म्हणायचं त्याला. योगाच्या यायला कोणाला मी देणार नाहीये बाकीच्यांना. योगाचं योगच शिक्षकांनी करायचंय, मी नाही तुम्हाला सगळ्यांना करून देणार. हा, त्यातले थोडंफार ट्रेनिंग असेल कॉमन सगळ्यांना, पण सगळं बाकीच्या कोणी सटरपटर योगाचं करण्यापेक्षा योग शिक्षक आहेत की, ते प्लस आपलं सर्टिफिकेशन. त्यामुळे ते काही सगळ्यांना शाळेमध्ये जाऊन योग शिक्षक, एक काही शिक्षकांना शिकवायचं तर क्वालिटी पाहिजे ना पुढं. ध्यानाचं ठीक आहे, ध्यान कोणी घेऊ शकतं, योग नाही. योग शिकलेलेच शिकू शकतात ना. त्यातलं कॉमन मुलांना म्हणा, एखादं आपलं 21 जूनला घेणं म्हणा, किंवा आपल्या साधकांना सांगणं म्हणा, त्यापुरतं ठीक आहे. 1-2 टॉपिक पहिले सुरुवातीचे, सगळं नाही घेऊ शकत. आणि घेऊही नाही. मी तुम्हाला सांगते, नेहमी आपलं जे आहे ना ते आपण हे करावं, दुसऱ्यांना शिकवायला जावं. आधी आपण परफेक्ट व्हावं, तरच त्याचा उपयोग होतो, नाही तर होत नाही. त्यामुळं योगामध्ये तुम्हाला आधी शिक्षण घ्यावं लागेल.
मगच तुम्हाला भलं तुम्हाला शिकायचं असेल तर तुम्ही 6 महिन्याचा आता सर्टिफिकेशन कोर्स घ्या, काहीतरी शिका, काहीतरी शिकणं गरजेचं आहे ना. त्यामुळे योगाचं योगच लोकांना बोलवलेलं आहे. आपले 4 लोक बस आहेत आपल्याला. अजून काही नवीन एक 4-5 तयार झाले तर आपण एक संधी देतोय त्यांना. आणि आपल्याकडं जे काम करतात योगाचं ते स्वतः आधी नीता मॅडम कडं किती दिवस ओंकार ध्यान शिकले, किती दिवस योग शिकले. नीता मॅडम सिनियर आहेत. इवन माधुरी मॅडम ओंकार ध्यान आधी नीता मॅडम कडे त्यांनी शिकले. हे घेतलं पाहिजे ना ट्रेनिंग. तुम्ही इथे ओंकार ध्यानाला जॉईन होऊन, तुम्ही इथे प्राणायामाला जॉईन होऊन, तुम्ही एक अपडेट तर केलं पाहिजे ना तुमचं. कारण आपल्यामध्ये विविधता आहे. आपलं ओंकार ध्यान सुद्धा आपण वेगळ्या वेगळ्या प्रॅक्टिसेस तिथे करतो. मॅडम मुद्रा घेतात, बाकीचे काही घेतात, नुसतं ओम 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 नाहीये. तिथेही काही जणांनी कंप्लेंट केली ओम कमी आणि हे जास्त. ते लक्षात घ्या, आपल्याला महत्वाचं आपण करतो. नुसतं ओम 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 म्हणण्यापेक्षा आपण तिथे उपनिषदात काय म्हटले, हे काय सगळं ज्ञान घेतो. सगळ्यात महत्वाचं ज्ञानाचा अजेंडा आहे. योग शिक्षक जर योग शिकवत बसला तर काही जास्त उपयोग होणार नाही. ज्ञान पण त्या योगाचं दिलं पाहिजे. तर ते ज्ञान आणि योग हे ज्ञानही आपण देतोय. उच्च लेवलचं ज्ञान योगातलं सुद्धा आपण हळूहळू देणार आहोत. तर या गोष्टी ज्ञानाच्या योगाच्या ज्ञानाच्याही आहेत. त्या तर तुम्ही सगळं शिकू शकता. दुसरं तो काही भाग नाही. एखादा तुम्ही आता काही योगाचं हायेस्ट आपण उपनिषदाप्रमाणे जर बघितलं ते ज्ञान तुम्ही देऊ शकता. पण घ्यायचं ऍक्च्युअली ते शिक्षकांनीच घेतलं पाहिजे. अजून शंका आहे का कोणाची? म्हणून सुलेक्षा मॅडमनी सुद्धा ग्रुप जॉईन केला. मी त्यांना विचारलं तुमचं योगाचं काही झालंय का, तुम्ही का ग्रुप जॉईन केला मॅडम? काहीतरी कन्फ्युजन होत असतं तुमचं, पटा ऍक्शन घेतात तुम्ही. मोनिका मॅडम तुम्हाला येते का बोलता? शुभांगी मॅडम तुम्ही बोलताय का? आता शुभांगी मॅडम ऑलरेडी हे बघा केंद्र लेवलला घेत आहेत. शुभांगी आचरेकर मॅडम तिकडं त्या ह्याच्या कुठं हो मॅडम सिंधुदुर्गला आहेत. त्या शाळेत शिक्षिका आहेत झडपीच्या. त्या ऑलरेडी केंद्र लेवलला घेत आहेत. मग त्यांना म्हटलं आपण आता जिल्हा लेवलला घेऊ तुमच्या मार्फत. शाळा लेवलला घेताय, केंद्र लेवलला घेऊ. त्यांना सांगितले पहिला प्रोग्राम ऑर्गनाईज करा म्हणून. जायचं ज्यांना गोव्याला जायचं जो गोव्याच्या अलीकडे हा जर काही आपल्याला लांब जायचं असेल तर तो खर्च आपण खर्च तुम्ही नाही करायचा तेही सांगते मी. लांब जायचं असेल तर तुमच्या जिल्ह्यात असेल तर तुम्ही करा ना तेवढा खर्च. किंवा तुम्हाला काही एखादा हॉल घ्यायचाय तो खर्च आपण करू. त्यांना काही स्नॅक्स द्यायचे तो खर्च आपण करू. तुमच्या जिल्ह्यात बोलवा ना. समजा आता ध्यानाचं आपलं सुरू झालं, ध्यान शिक्षक एक 4 तयार झाले, तुम्ही बोलवा ना जिल्ह्यात. जाण्याचा खर्च करू आपण, तिथे हॉल घ्यायचा त्याचा खर्च करू, स्नॅक्स द्यायचा त्याचा खर्च आपण करू. तुम्हाला काय खर्च येणार आहे तो तुम्ही घ्या. 4 लोक तयार होतील, मस्त फिरून या. आता बघा धाराशिवला आपल्या अर्चना मॅडम आहे, मागं त्यांनी धाराशिवला कार्यक्रम अरेंज केला तर मी गेले. मी सगळं तिथे धाराशिवला फिरले, डोनेशन दिले, तुळजापूरला जाऊन आले. तसं काही अजेंडे आपले होऊ शकतात. तर हे खर्च देऊ आपण, असं काही नाही तुम्हाला करायचंय. तुमच्या शहरात जिल्ह्यात तुम्ही मात्र जाण्या येण्याचा असं काही लगेच म्हणायला लागू नका तेवढं द्या. तेवढं तुम्ही बिअर करा ना. शाळेत जायचं काय रिक्षेने आलं ते कशाला मागत बसायचं? ते काय आपण इथे इथनं चेकनी काढावं लागतात अमाऊंट, लक्षात घ्या. अजून काही शंका आहे तुम्हाला? काही विचारायचंय का? तर मी मग रेकॉर्डिंग बंद करून आता आपण काय जरा डिझाईन काय कोर्स डिझाईन करायचा ते कसा करायचा ते मी सांगते.